HSC 12th Physics, Chapter 10, Magnetic Fields Due to Electric Current, Part 5. Next point is magnetic lines for a current loop. तर करंट लूप जे आहे ह्या करंट लूपमधून करंट फ्लो झालं तर जे काही मॅग्नेटिक फील्ड तयार होतं त्या मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे आपण आता इथं स्टडी करायचं आहेत. तर कन्सिडर दिस डायग्राम अँड वी नो दॅट द मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉईंट फी ऑन द ॲक्सिस इज गिवन बाय. तर सर्क्युलर कंडक्टिंग वायर जे आहे सर्क्युलर कंडक्टिंग वायरच्या ॲक्सिसवरती पी पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते मॅग्नेटिक फील्ड आपण ऑलरेडी इक्वेशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. BZ इक्वल टू म्यू नॉट I R स्क्वेअर अपॉन 2 इंटू ब्रॅकेट Z स्क्वेअर प्लस R स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 3/2. याच्यामध्ये R ही रेडियस असते, Z हे पी पॉईंटपासून सेंटरपर्यंत सर्क्युलर वायरच्या तिथंपर्यंत अंतर आहे, I करंट फ्लोईंग आहे, म्यू नॉट हे परमिएबिलिटी आहे, देन BZ हे मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पी पॉईंट ऑन द ॲक्सिस. As a special case, the field at the center of the loop is obtained from the above equation by letting Z equal to 0. म्हणजे आपण जर ॲक्सिसवरतीचा पॉईंट आहे तो आपण सेंटरला आणला, त्या सर्क्युलर कॉईल जे इथं दाखवले पण ह्या सर्क्युलर कॉईलच्या सेंटरला जर पी पॉईंट आणला तर तो सेंटरला आल्यामुळे काय होतं Z 0 होतं. झेडची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर हे R स्क्वेअर रेस टू 3/2 हे 2 कॅन्सल नंतर R क्यूब येतं. आणखीन हे R क्यूब आणि न्युमिरेटरचा R स्क्वेअर कॅन्सल झाल्यानंतर डिनॉमिनेटर फक्त R रिमेनिंग राहतं. म्हणजे म्यू नॉट I अपॉन 2R हे इक्वेशन येतं. बी नॉट इक्वल टू मी नॉट I बाय 2R. हे बी नॉट म्हणजे सेंटरचं मॅग्नेटिक फील्ड आहे. ह्या सर्क्युलर कॉईल जे आहे ह्या सर्क्युलर कॉईल कंडक्टिंग कॉईल जे आहे याच्या सेंटरचं मॅग्नेटिक फील्ड बी नॉट आहे आणि हे ॲक्सिसवरचं BZ आहे. म्यू नॉट I बाय 2R. R इज द रेडियस ऑफ दिस कॉईल अँड I इज द करंट फ्लोइंग थ्रू दिस कॉईल. म्यू नॉट ही परमिएबिलिटी आहे, देन बी नॉट मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर फॉर अ कॉईल ऑफ N टर्न्स. आता ही सिंगल टर्नची एकच कॉईल असेल तर हे इक्वेशन आहे. N नंबर ऑफ टर्न्स असेल तर N फक्त मल्टिप्लाय करायचं आहे इक्वेशनमध्ये. म्यू नॉट N I बाय 2R दिस इज द बी मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू N नंबर ऑफ टर्न्स. त्याच्यानंतर आपण राईट हँड थंब रूल पाहायचा आहे. कर्ल द पाम ऑफ युअर राईट हँड अलॉंग द सर्क्युलर वायर with the fingers in the direction of current. The stretched right hand thumb then gives the direction of the magnetic field. आता ह्या डायग्राममध्ये दाखवले पहा, हे कंडक्टिंग वायर हा करंट फ्लो होतोय. या करंट फ्लो व्हायच्या डायरेक्शनमध्ये आपण जर आपले फिंगर जे आहेत हे फिंगर्स आपण कर्ल केले तर थंब जे आहे हा आउटस्ट्रेच थंब हा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतो. इथं राईट हँड रूल आपण वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन केला. इथं जे टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे तो हा हे कर्व जी वायर आहे या वायरच्या डायरेक्शनमध्ये आपण फिंगर्स कर्ल केली तर स्ट्रेच्ड थंब जे आहे हा स्ट्रेच थंब इथं डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड दाखवतो. हा राईट हँड थंब रूल आहे. आणि ह्या कर्ल्स वायर जे ही कर्ल वायर ह्यामधून जर करंट फ्लो झाल्यानंतर सराउंडिंग जे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं आहे ह्या मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असे येतात. हे डायरेक्शन दाखवले पहा. ह्या सर्व काय आहेत मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत. ह्या सर्क्युलर कंडक्टिंग वायरमधून करंट फ्लो झाल्यानंतर जे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या चुंबकीय विकर्ष रेषा आपण म्हणतो त्याला मॅग्नेटिक फील्डच्या, त्या इथं आपण ह्या डायग्राममध्ये दाखवलेत पहा. नेक्स्ट पॉईंट इज सर्क्युलर लूप कॅरिंग अ करंट ॲज अ मॅग्नेटिक डायपोल. तर सर्क्युलर लूप जे आहे या सर्क्युलर लूपमधून करंट फ्लो झाल्यानंतर जे काही मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ते मॅग्नेटिक फील्ड बार मॅग्नेट जे आहे ह्या बार मॅग्नेटच्या डायपोलसारखं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स शो करतात, रिप्रेझेंट होतं. ते आपण इथं पाहायचं आहे. नाव कन्सिडर दिस ॲनिमेशन अँड हिअर द बिहेवियर ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर करंट लूप ॲट लार्ज डिस्टन्स इज व्हेरी सिमिलर टू दॅट ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड ऑफ ॲन इलेक्ट्रिक डायपोल. तर सर्क्युलर करंट लूप जे ह्या सर्क्युलर करंट लूपचं मॅग्नेटिक फील्ड आणखीन इलेक्ट्रिक फील्ड ह्या दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी आहे. इफ BZ ॲट लार्ज डिस्टन्स Z फ्रॉम द लूप अलॉंग इट्स ॲक्सिस दॅट इज Z इज व्हेरी लार्जर दॅन R. झेडची व्हॅल्यू जर व्हेरी लार्जर असेल तर मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस ऑफ करंट लूप ते जे इक्वेशन आहे त्यामध्ये Z स्क्वेअर प्लस R स्क्वेअर रेस टू 3/2 मध्ये आपण R ची व्हॅल्यू निग्लेक्ट केली तर इथं Z स्क्वेअर रेस टू 3/2 म्हणजेच हे
झेड क्यूब येतं. आणखीन द एरिया ऑफ द लूप इज ए इक्वल टू पाय आर स्क्वेअर. त्या लूपचा पण एरिया जर पाय आर स्क्वेअर घेतल्यानंतर ह्या इक्वेशनला पायनं मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतर पायनं मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतर डिनॉमिनेटरला हे पाय येतं आणि इथं पाय आर स्क्वेअर जे आहे ह्या पाय आर स्क्वेअरच्या ऐवजी आपण इथं ए लिहिलेलं आहे. रिमेनिंग टर्म्स म्यू नॉट आय ॲज इट इज आहेत. 2 झेड क्यूब ॲज इट इज आहे. फक्त आपण पायनं मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतर पाय डिनॉमिनेटरला ॲज इट इज आलेलं आहे आणि इथं न्युमरेटरचं पाय आर स्क्वेअर जे आहे त्याच्याऐवजी आपण ए लिहिलं आहे. एरिया पाय आर स्क्वेअर एरिया. The magnetic moment m of a circular loop is defined as m equal to I into a. तर मॅग्नेटिक मोमेंट जे असतं हे प्रोडक्ट ऑफ करंट इंटू एरिया म्हणजेच एम मॅग्नेटिक मोमेंट असतं. आपण हे आय इंटू ए जे इथं ह्या इक्वेशनमध्ये हे आपण एमनं रिप्रेझेंट करायचं आहे. म्हणजे आपण आय इंटू ए जे एम रिप्लेस केलं तर सेम इक्वेशन पहा. म्यू नॉट अपॉन 2 पाय आय ए बाय झेड क्यूब आहे त्याच्याऐवजी आपण इथं म्यू नॉट अपॉन 2 पाय एम बाय झेड क्यूब लिहिलं आहे. 2 मल्टिप्लाय डिवाइड केल्यानंतर इथं 2 आलेलं न्युमरेटरला डिनॉमिनेटरला 2 इंटू 2 4 दॅट इज म्यू नॉट अपॉन 4 पाय 2m बाय झेड क्यूब bz. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड. अँड युझिंग इलेक्ट्रोस्टॅटिक ॲनालॉग. आता हे जर आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये पाहिलं तर हे ई बार इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट 2p बाय झेड क्यूब येते. तर इथं म्यू नॉट अपॉन 4 पायच्या ऐवजी 1/4 पाय एप्सिलॉन नॉट ॲनालॉगस आहे. झेड क्यूब सेम आहे. 2mच्या ठिकाणी 2p आहे. इथं m हे मॅग्नेटिक मोमेंट आहे, p हे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे, bz हे मॅग्नेटिक फील्ड आहे, e हे इलेक्ट्रिक फील्ड आहे. आपण हे दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी पाहिली, आपण ॲनालॉगस पाहिलं आपण ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये. आणखीन करंट कॅरिंग कॉईल जे आहे हे पाहिजे तर ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवले पहा. हे करंट कॅरिंग कॉईल जे ह्यातून करंट फ्लो झाल्यानंतर हे लूप जे आहे हे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर जे आहे वायरचं ह्यातून करंट पास झाल्यानंतर सराउंडिंगला जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले हे मॅग्नेटिक फील्ड. आणखीन डायपोल जे असतो डायपोल मॅग्नेट, ह्या डायपोल मॅग्नेटमधून जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडतात ह्याच्या दोन्हीमध्ये सिमिलरिटी आहे. म्हणून हा जे लूप आहे सर्क्युलर लूप कॅरिंग करंट हे मॅग्नेटिक डायपोलसारखं बिहेव करतं. म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला इलेक्ट्रिक मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडतात येतं आपण त्याला एन पोल म्हणतो. इथं दाखवले पहा ह्या डायग्राममध्ये. इथून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर निघाला त्याला आपण एन पोल म्हणलेलं आहे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जिथं एंड झालेले आहेत टर्मिनेट झालेले आहेत तिथे आतमध्ये गेलेले आहेत त्याला आपण एस पोल म्हणतो. सेम इथं ह्या याच्यामध्ये पण झालेलं आहे सर्क्युलर लूपमध्ये. यातून करंट पास झाल्यानंतर जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले ते इथून बाहेर येते मॅग्नेटिक फील्ड्स. त्यामुळे जिथून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर आल्यात त्याला आपण एन पोल इथं डिटरमाइन करतो. आणखीन जिथं एंड झाले आहेत इनसाईडला गेले त्याला आपण एस पोल म्हणतो. म्हणून हे जे लूप आहे तर हे पण ह्या मॅग्नेटिक डायपोलसारखं बिहेव करतं आहे. म्हणून हे लूप जे आहे सर्क्युलर लूप कॅरिंग करंट ॲज अ मॅग्नेटिक डायपोल हे आपण या दोन्हीमध्ये इक्वॅलन्स आहे ते पाहिलं इथं. नेक्स्ट पॉईंट इज एम्पियर्स लॉ. आता एम्पियर्स लॉ याचे ॲनिमेशन पामध्ये इथं ॲनिमेशन आहे. आणखीन याचं फर्स्ट आपण स्टेटमेंट पाहू. तर लाईन इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एल बार इन अ क्लोज पाथ इज परमिएबिलिटी टाइम्स करंट फ्लोइंग द लूप. तर याचा आपण मॅथमॅटिकल फॉर्म जे आहे हा मॅथमॅटिकल फॉर्म दिस लाईन इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एल बार इन अ क्लोज पाथ इक्वल टू परमिएबिलिटी टाइम्स करंट फ्लोइंग थ्रू दॅट लूप. म्हणजे ही कंडक्टिंग वायर आहे. ह्या कंडक्टिंग वायरमधून करंट जे फ्लो होतो आहे हा दाखवल्या पण अप डायरेक्शनमध्ये करंट इथं फ्लो होतो आहे. हा करंट फ्लो झाल्यामुळं ह्या कंडक्टिंग वायरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार झालं आहे. हे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड इंटू लेंथ बी बार डॉट डी एल बार हे जे आहे याचं लाईन इंटिग्रेशन जे आहे हे क्लोज पाथसाठी हे लाईन इंटिग्रेशन या पाथमध्ये एनक्लोज केलेलं करंट जे आहे ह्या करंटच्या परमिएबिलिटी टाइम्स इतकं असतं. हा एम्पियर सर्किट लॉ आहे. पुन्हा एकदा पहा इथं हे आपण एखादं लूप इथं कन्सिडर केलं. ह्या लूपची लेंथ आणि मॅग्नेटिक फील्ड हे डॉट प्रोडक्ट जर ह्याचा घेतला हा डॉट प्रोडक्ट आणि हे क्लोज पाथसाठी आपण ह्याचं जर इंटिग्रेशन घेतलं तर हे या लूपमध्ये जो काय करंट एनक्लोज केला आहे ह्या लूपमध्ये करंट समजा आय करंट चालला आहे ह्या कंडक्टरमधनं तर हा आय करंट जे आहे ह्याच्या परमिएबिलिटी टाइम्स म्यू नॉट हे परमिएबिलिटी आहे ह्याच्या एवढ्या पट आहे जसं आपण दुप्पट तिप्पट म्हणतो तसं हे परमिएबिलिटी टाइम्स आहे. दिस इज एम्पियर सर्किट लॉ. बघा लाईन इंटिग्रेशन ऑफ दिस बी बार डॉट डी एल बार इन अ क्लोज पाथ हे आपण हे जे दाखवले ना सिम्बॉल हे इंटिग्रेशन आहे आणि हे जे सर्कल आहे सर्कल म्हणजे क्लोज पाथ. म्हणजे आपण जर इथून स्टार्ट केलं हे जे सर्कल आहे इथून स्टार्ट केल्यानंतर परत सेम पोझिशनला यायचं आहे. हा क्लोज पाथ असतो. हा क्लोज पाथचं इंटिग्रेशन आहे बी बार डॉट डी एल बारचं आणि हे परमिएबिलिटी टाइम्स करंट एन्क्लोज बाय दॅट लूप. ह्या लूपनं जो काय करंट एन्क्लोज केला असतो ह्यातला कोणताही लूप घ्या तुम्ही त्या लूपनं जो काय करंट एन्क्लोज केला ह्या लूपमध्ये आतून जे काय करंट चालला आहे त्या करंटच्या
परमिएबिलिटी टाइम्स इतकं असतं हे. दिस इज एम्पियर सर्किट लॉ. नेक्स्ट इज ॲप्लिकेशन ऑफ एम्पियर्स लॉ. तर आपण एम्पियर्स लॉचं ॲप्लिकेशन पाहायचं आहे. ह्यामध्ये ॲप्लिकेशन स्टेट कंडक्टिंग वायरसाठी आपण ही जी स्टेट कंडक्टिंग वायर आहे या स्टेट कंडक्टिंग वायरमधून करंट फ्लो झाल्यानंतर सराउंडिंग जे काही मॅग्नेटिक फील्ड तयार होतं त्याची व्हॅल्यू जे आहे त्यावरून आपण हे एम्पियर सर्किट लॉ पाहायचं इथं ॲप्लिकेशन. परत ह्याचं करस्पॉन्डिंग ॲनिमेशन ॲप आहे इथं. लेट अस कन्सिडर अ लॉंग स्ट्रेट वायर कॅरिंग अ करंट आय. ही लॉंग स्ट्रेट वायर आहे, यातून आय करंट फ्लो होतोय. सेम इथं ह्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे, ह्यातून आय करंट फ्लो होतोय. हा लॉंग करंट वायर आहे. B and DL are tangential to Amperian loop which is a circle here. तर यातून करंट पास झाल्यानंतर सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. हे एकच लाईन दाखवले आहेत आपण, पण याचं असे वेगवेगळे सर्क्युलर फॉर्ममध्ये हे मॅग्नेटिक फील्ड तयार होतात. तर हे जे सर्कल तयार झाले ह्याच्या आपण ह्या सर्कलवरती छोटीशी लेंथ इमॅजिन केली DL, आणि ह्या वायरमधून करंट फ्लो झाल्यामुळे सराउंडिंगला तयार झालं मॅग्नेटिक फील्ड ह्याची डायरेक्शन B बार. ही B बार आणखीन DL बार हे दोन्ही ह्या सर्क्युलर लूपला म्हणजे सर्कलला टँजंट असतं, म्हणजे दोन्ही हे एकाच दिशेमध्ये आहेत, B बार आणि DL बार. त्यामुळं B बार डॉट DL बार जे आहे हे A बार डॉट B बार जे आहे AB कॉस थिटा, इथं B बार डॉट DL बार हे B DL कॉस थिटा येतं. पण थिटा इथं B बार आणखीन DL बार एकाच दिशेमध्ये असल्यामुळं थिटा 0 येतो, कॉस 0 1 येतं, त्यामुळे हे फक्त B DL आलेलं आहे. आणखीन हे DL जे आहे हे DL आपण हे सर्कल इमॅजिन केल्यानंतर हे DL ही आर्क लेंथ आहे. रेडियस जर R असेल आणि हा अँगल जर D थिटा असेल इथं सबस्टेंड केला तर ह्याच्यामध्ये DL जे आहे हे DL R इंटू D थिटा येतं. म्हणजे आर्क लेंथ रेडियस आणखीन हे अँगल सबटेंडेड जे आहे आर्क लेंथनं याच्याशी आपल्याला एक रिलेशन माहिती आहे की DL हे R इंटू D थिटा येतं. हे R इंटू D थिटानं रिप्लेस केलं DL. तर द फील्ड B बार ॲट डिस्टन्स R फ्रॉम द वायर इज गिवन बाय. आता B बार हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे R डिस्टन्सवरती, म्हणजे ही जी वायर आहे या वायरमधून करंट फ्लो झाल्यानंतर इथून R एवढ्या अंतरावरती आपण इथं गेल्यानंतर इथलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे B हे ह्याची व्हॅल्यू जे आहे हे कोणताही कंडक्टिंग वायर असेल, कंडक्टिंग वायरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड जे तयार झालं असतं ते मॅग्नेटिक फील्ड ह्या कंडक्टिव्ह वायरपासून आपण जर R एवढ्या अंतरावरती गेलो तिथलं मॅग्नेटिक फील्ड हे ऑलरेडी आपण याचं इक्वेशन डिराईव्ह केलं आहे. B इक्वल टू म्यू नॉट अपॉन 2 पाय I डिवाइड बाय R. पुन्हा एकदा बघा, कोणत्याही कंडक्टिंग वायरमधून करंट फ्लो झाल्यानंतर स्टेट कंडक्टिंग वायर त्याच्या सराउंडिंगला डेव्हलप झालेलं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे मॅग्नेटिक फील्ड त्या कंडक्टिंग वायरपासून आपण R एवढ्या अंतरावरती केल्यानंतर तिथलं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे B इक्वल टू म्यू नॉट अपॉन 2 पाय I डिवाइडेड बाय R. I हा त्या वायरमधून जाणारा करंट आहे, R हे आपण डिस्टन्स आहे वायरपासून ह्या P पॉईंटपर्यंतचं. त्याच्यामध्ये हे वरील इक्वेशन जे आहे B बार डॉट DL बार हे आपण एम्पियर सर्किट लॉ घेतला. लाईन इंटिग्रेशन ऑफ दिस B बार डॉट DL बार इन अ क्लोज पाथ इक्वल टू परमिएबिलिटी टाइम्स दॅट करंट. आता इथं आपण हे लिमिट जे आहे हे तर बीची व्हॅल्यू पुट केली आपण. बीची व्हॅल्यू जे आहे म्यू नॉट I बाय 2 पाय R, म्यू नॉट I बाय 2 पाय R. आणखीन DLची व्हॅल्यू जे आहे DLची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. DLची व्हॅल्यू R इंटू D थिटा आहे, ही R इंटू D थिटा व्हॅल्यू टाकलेली आहे. तर इथं R कॅन्सल होईल, आणखीन हे R कॅन्सल झाल्यानंतर इथं म्यू नॉट ॲज इट इज येईल, आणखीन करंट ॲज इट इज येईल. फक्त हे D थिटा जे आहे इंटिग्रेशन ऑफ D थिटा 0 टू 2 पाय म्हणजे संपूर्ण जे एक एंटायर सर्कल आहे ह्यामध्ये थिटाची व्हॅल्यू पूर्ण हे एंटायर सर्कल झाल्यानंतर 2 पाय येते इथं D थिटा. मग हे D थिटा 2 पाय आणखीन हे 2 पाय कॅन्सल होईल, R ऑलरेडी कॅन्सल झालेलं आहे, म्हणजे फक्त रिमेनिंग म्यू नॉट इंटू I येतं, म्यू नॉट इंटू I दॅट इज लाईन इंटिग्रेशन ऑफ B बार डॉट DL बार आणखीन इन अ क्लोज पाथ इक्वल टू परमिएबिलिटी टाइम्स करंट. दिस इज द एम्पियर सर्किट लॉ. हे तिथं ह्या ॲनिमेशनच्या साईन आपण दाखवले पहा. या कंडक्टिंग वायरमधून करंट फ्लो होतोय आणि सराउंडिंग जे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी असते सर्क्युलर पाथमध्ये. या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, अप डायरेक्शनला करंट फ्लो होत असेल तर या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड असं तयार होतं. हे आपण एम्पियर्स लॉ जे आहे ह्या एम्पियर्स लॉचं आपण ॲप्लिकेशन पाहिलं इथं. नेक्स्ट पॉईंट इज मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ सोलनॉइड अँड अ टोरॉइड. आता आपण सोलनॉइडचं आणखीन टोरॉइड जे आहे ह्याचं आपण मॅग्नेटिक फील्ड पाहायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे सोलनॉइड. तर यामध्ये कन्सिडर दिस स्कीमॅटिक डायग्राम ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ अ current carrying solenoid and corresponding animation of this solenoid. In this case let us consider an ideal solenoid as shown in figure. ह्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे हा आयडियल सोलनॉइड आहे. तर सोलनॉइड जो असतो हा सोलनॉइड हे फॉर द ॲप्लिकेशन ऑफ एम्पियर्स लॉ द एम्पिरियन लूप इज ड्रॉन ॲज शोन इन फिगर. आता आपण ॲप्लिकेशनचं एम्पियर्स लॉ आपण अप्लाय करण्यासाठी यामध्ये एम्पियर लूप घ्यायचा आहे. हा सोलनॉइड जे आहे ना, हा सोलनॉइड म्हणजे अशी नॉन कंडक्टिंग
हॉलो सिलेंडरवरती कंडक्टिंग वायर स्प्रिंग लाईक स्ट्रक्चरमध्ये वाऊंड केले असते आणि ह्याला आपण बॅटरी कनेक्ट केल्यानंतर ह्यातून करंट पास झाल्यानंतर ही नॉन कंडक्टिंग वायर आहे पहा अशी स्प्रिंग लाईक यामध्ये वाऊंड केले असते. आणखी याला बॅटरी कनेक्ट केल्यानंतर यातून करंट पास होईल. करंट पास झाल्यानंतर या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ही डायरेक्शन अशी मॅग्नेटिक फील्डची आहे. इथं पण ह्या डायग्राममध्ये पण आहे पहा हे वायरच आपण जर हा क्रॉस सेक्शन जर ह्याला कट केल्यानंतर हे असं ते टोक टिप जे आहेत ह्या वायरचे असे दिसतील. आणखी हे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन आहे अशी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत त्यातून करंट पास झाल्यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले त्याच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या डायरेक्शनमध्ये दाखवलेलं आहे तिथं हे इकडून इकडे असं डायरेक्शन्स. तर याच्यामध्ये हे मॅग्नेटिक फील्ड आहे. हा सोलनॉइड आहे. सोलनॉइड हे नॉन कंडक्टिंग हॉलो सिलेंडरवरती कंडक्टिंग वायर वाऊंड केलेलं असते त्याला आपण सोलनॉइड म्हणतो. n नंबर ऑफ टर्न्स असे वाऊंड केले असतात. आता इथं आपण एम्पियर्स लॉ अप्लाय करायचा आहे. तर हा एम्पियर्स लॉ जे आहे बी बार लाईन इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एल बार इन अ क्लोज पाथ इक्वल टू परमिएबिलिटी टाइम्स करंट. हा आपण इथं एम्पियर सर्किट लॉ इथं आपण यूज करायचा आहे. त्यासाठी आपण एक लूप कन्सिडर करायचा आहे. ओव्हर द रेक्टँग्युलर लूप ABCD द अबाव इंटिग्रल टेक्स द फॉर्म. आता आपण हा सोलनॉइड जे आहे ह्या सोलनॉइडमध्ये एक आपण एम्पियरियन लूप इमेजिन केलं. रेक्टँग्युलर एम्पियरियन लूप आहे ABCDA हे जे एम्पियरियन लूप आहे. तर हे एम्पियरियन लूप आपण कन्सिडर केलं इमॅजिन केलं. त्याच्यामध्ये आपण जे एम्पियर सर्किट लॉ कन्सिडर केला आहे क्लोज पाथसाठी. हा जे क्लोज पाथ आहे क्लोज पाथच्या ऐवजी आपण हा स्टेप बाय स्टेप सेपरेट पाथ केला की जो A पासून B पर्यंत वेगळा केला. A टू B वेगळा, B टू C, C टू D, D टू A हे वेगळं केलं आपण. तेच क्लोज पाथचं इंटिग्रेशन जे आहे A टू B हे B बार डॉट DL बार सेपरेट केलं आहे प्लस B टू C B बार डॉट DL बार प्लस C टू D B बार डॉट DL बार प्लस D टू A B बार डॉट DL बार इक्वल टू म्यू नॉट इंटू I. वरती जे इक्वेशन होतं लाईन इंटिग्रेशन ऑफ दिस क्लोज पाथ इक्वल टू B बार डॉट DL बार तेच आपण काय केलं इथं सेपरेट घेतलेलं आहे आपण. तर याच्यामध्ये हे आपण सेपरेट सॉल्व केलं. इन द अबव इक्वेशन I इज द नेट करंट एनसर्कल्ड बाय द लूप. ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये नेट करंट जे आहे हा I आहे. नाव बी बार डॉट DL बार जे आहे बी DL कॉस थिटा येतं आणि थिटा जे आहे हा बी बार आणि DL बारमधला अँगल असतो. त्यामुळे A टू B साठी जे आहे बघा A टू B साठी हे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन पण ह्या दिशेमध्येच आहे आणि लेंथ पण ह्या दिशेमध्येच आहे. त्यामुळे दोन्ही डायरेक्शन सेम आहेत. त्यामुळे कॉस 0 1 येतं म्हणून इथं हे BDL आलं. इंटिग्रेशन A टू B जे हे BDL येतं. पण DL आपण जर ॲड करत गेलो DL आपण ॲड करत गेलो तर संपूर्ण लेंथ जे L येते म्हणून आपण इथं हे B बार डॉट DL बारचं B इंटू L आलेलं हे इंटिग्रेशन याचं. नेक्स्ट आहे B टू C B बार डॉट DL बार. आता इथं B टू C जे B टू C मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ह्या दिशेमध्ये आहे. आणखीन B टू C लेंथ जे आहे लेंथ इकडे या दिशेमध्ये आहे. त्यामुळं हे दोन्ही एकमेकाला परपॅन्डिक्युलर आहे. त्यामुळे आपण इथं BDL कॉस थिटा जे आहे कॉस 90 0 येतं. त्यामुळे हे B टू C जे हे इंटिग्रेशन 0 आलेलं येतं. नेक्स्ट C टू D जे इथं पहा C टू D हे C टू D हे सॉलनॉइडच्या आउटसाईडला आहे. आउटसाईडला असल्यामुळे याचं कॉन्ट्रीब्युशन ह्या ॲक्सिसवरती मॅग्नेटिक फील्डमध्ये येत नाही. त्यामुळे हे आपण 0 घेतलं. BDL C टू D जे हे पण इंटिग्रेशन 0 घेतलं. नेक्स्ट आहे D टू A. इथं बघा हे D टू A हे जे आहे D टू A ही लेंथ अशी व्हर्टिकल आहे आणि हे मॅग्नेटिक फील्ड हॉरिझॉन्टल आहे. दोन्ही एकमेकाला परपॅन्डिक्युलर आहेत म्हणजे B आणि DL. त्यामुळं BDL कॉस थिटा जे आहे BDL कॉस 90 0 येतं. त्यामुळे हे पण इंटिग्रेशन 0 आलेलं आहे इथं. त्यामुळं हे तिन्ही इंटिग्रेशन 0 आहेत. फक्त हे पहिलं इंटिग्रेशन B इंटू L आलेलं आहे. B इंटू L इक्वल टू म्यू नॉट इंटू I. राईट साईड ही म्यू नॉट इंटू I आहे. द सेकंड अँड फोर्थ इंटिग्रल आर 0 बिकॉज B अँड DL आर परपॅन्डिक्युलर टू इच अदर. हे जस्ट सांगितलं त्याप्रमाणे आहे ते. आणखीन द थर्ड इंटिग्रेशन 0 बिकॉज आउटसाईड द सोलनॉइड B इक्वल टू 0. आउटसाईड जे हे कॉन्ट्रीब्युशन 0 येतं मॅग्नेटिक फील्डचं. त्यामुळं लेंथ ऑफ द सोलनॉइड if the number of turns in n per unit length of the solenoid and the current flowing the wire is I, then the net current coming out of the plane of the paper is. आता इथं n नंबर ऑफ टर्न्स आहेत स्मॉल नंबर ऑफ टर्न्स हे पर युनिट लेंथ घेतले आणि I जर करंट घेतला तर इथं फक्त I करंट नाही. हा जे करंट आहे हा करंट फक्त एकच लूप असेल तर I करंट येतो. पण एकच लूप नाही n नंबर ऑफ टर्न्स लूप आहेत पर युनिट लेंथ आहे. त्यामुळे L लेंथसाठी L लेंथसाठी जे नंबर ऑफ टर्न्स येतात ते n इंटू L येतात आणि करंट I आहे. त्यामुळे कॅपिटल I जे आहे n इंटू L इंटू I येतो. त्यामुळे इथं आपण ह्या व्हॅल्यू जी आहे हिची म्यू नॉट आयची व्हॅल्यू इथं आपण ही काय केली लेफ्ट हँड साईड BL ॲज इट इज आहे. राईट हँड साईड जे आहे म्यू नॉट इंटू I त्याच्याऐवजी आपण म्यू नॉट इंटू आयच्या ठिकाणी कॅपिटल आयच्या ठिकाणी n इंटू L इंटू I स्मॉल I घेतलं. त्यामध्ये दोन्हीकडचं L कॅन्सल झालं. B इक्वल टू म्यू नॉट n I. तर हे B जे मॅग्नेटिक फील्ड आहे ऑन द ॲक्सिस ऑफ सोलनॉइड जे आहे ह्या सोलनॉइडच्या ॲक्सिसवरती असणारं मॅग्नेटिक फील्ड B इक्वल टू म्यू नॉट इंटू n इंटू I.
बी हे मॅग्नेटिक फील्ड आहे, म्यू नॉट हे परमिएबिलिटी आहे, एन हे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहेत, म्हणजे एका युनिट लेंथला किती नंबर ऑफ टर्न्स ह्याच्यावरती वाउंड केलेले आहेत सर्क्युलर फॉर्ममध्ये ते, आणि आय इज द करंट फ्लोइंग थ्रू दिस सोलनाइड. ह्यावरून आपण ह्या सोलनाइडच्या ॲक्सिसवरती असणारं मॅग्नेटिक फील्ड आहे हे मॅग्नेटिक फील्ड बी आपण काढू शकतो इथं. नेक्स्ट पॉईंट इज टोराइड. आपण आता इथं सर्क्युलर शेप सोलनाइड जे सर्क्युलर शेप सोलनाइड म्हणजेच टोराइड. टोराइडचं मॅग्नेटिक फील्ड आपण पाहायचं आहे. हे कन्सिडर दिस डायग्राम अँड ॲनिमेशन. हिअर a toroid is a solenoid of finite length bent into hollow circular tube like structure similar to a pressurized rubber tube inside a tire of vehicle. आता आपण याच्यापूर्वी नॉन कंडक्टिंग वायरवरती कंडक्टिंग असं आपण वायर वाउंड केली हॉलो, त्याला आपण जरा सर्क्युलर फॉर्ममध्ये बेंड केलं तर सर्क्युलर फॉर्ममध्ये बेंड केल्यानंतर असं स्ट्रक्चर दिसेल पहा, आणि याला आपण सोलनाइड म्हणतो, म्हणजे सॉरी टोराइड म्हणतो आपण. सोलनाइड जे आहे सोलनाइड आपण हा सर्क्युलर फॉर्ममध्ये बेंड केल्यानंतर हा टोराइड होतो. ह्या डायग्राममध्ये पण दाखवलं आहे, ॲनिमेशनमध्ये पण दाखवले पण हे असे वायर वाउंड केले आहे. स्ट्रेट सोलनाइड जो असतो त्याला सर्क्युलर केला, सर्क्युलर फॉर्ममध्ये बनवल्यानंतर हे टोराइड तयार होतो. हे दिस इज सिमिलर टू प्रेशराइज्ड रबर ट्यूब इनसाइड टायर व्हेकल, म्हणजे व्हेकलचे चाकं असतात ना त्यामध्ये प्रेशराईज करून आपण इनर ट्यूब जे आहे ही ट्यूब आपण आतमध्ये प्रेशराईज करून भरतो टायरमध्ये, त्या प्रकारे हे स्ट्रक्चर दिसतं इथं. हे डायग्राम आहे इथं, ह्यामध्ये पण आहे पहा. हे व्हर्टिकल सेक्शन आपण कट केलं आहे. व्हर्टिकल सेक्शन कट केल्यानंतर हे वायर जे आहेत ह्या वायरचे टिप दिसतात, हे टोक, आणि हे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे. द मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द सेंट्रल ॲक्सिस ऑफ द ट्यूब इन टर्म्स ऑफ द करंट. आता मॅग्नेटिक फील्ड जे आहे अलॉंग द सेंट्रल ॲक्सिस, हा सेंट्रल ॲक्सिस जे आहे ह्याच्या इन टर्म्स ऑफ द करंट, हे द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर कॉन्सेंट्रिक सर्कल्स इन द टोराइड. आता हे मॅग्नेटिक फील्ड लाईन जे आहेत ना हे कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे एककेंद्रीय वर्तुळ आहे, म्हणजे ह्या सर्व वर्तुळांचं केंद्र एकच आहे, त्याला कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणतो आपण. इथं पण दाखवले आहे ग्रीन लाईन जे आहेत त्या कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत, ते म्हणजे सर्वांचं सेंटर इथं एकच आहे. द डायरेक्शन ऑफ द फील्ड इज डायरेक्टेड बाय द डायरेक्शन ऑफ द करंट आय इन द कॉईल अराउंड द टोराइड. आता ही करंटची डायरेक्शन जे आहे हिचं फील्डची डायरेक्शन जे आहे ही फील्डची डायरेक्शन ही करंटच्या डायरेक्शनमध्ये आहे. अगेन बाय द एम्पियर्स लॉ. आता परत एकदा आपण एम्पियर सर्किट लॉ जे एम्पियर सर्किट लॉनुसार इथं बी बार डॉट डी एल बार हे लाईन इंटिग्रेशन ऑफ क्लोज पाथ इक्वल टू परमिएबिलिटी टाइम्स करंट वेअर आय इज द नेट करंट एन्क्लोज बाय द लूप. हे पण ऑलरेडी एम्पियर सर्किट लॉ पाहिलेलं आहे. हा आपण एम्पियर सर्किट लॉ आपण इथं ह्या टोराइडला तर यूज करायचा आहे. आता हे बी बार डॉट डी एल बार जे आहे बी डी एल जे आहे हे बी कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ डी एल जे आहे हे इंटिग्रेशन ऑफ डी एल म्हणजे सर्क्युलर फॉर्ममध्ये जे रेडियस जर कॅपिटल असेल तर टोराइड हे संपूर्ण 2 पायर येतं रेडियस. लेंथ आपण ॲड करत गेलो, इंटिग्रेशन हे इंटिग्रेशन ऑफ डी एल जे आहे बी कॉन्स्टंट येतं, इंटिग्रेशन ऑफ डी एल जे आहे हे इंटिग्रेशन ऑफ डी एलचं मिनिंग आहे. तर संपूर्ण डी एल लेंथ आपण ॲड केलं तर हे संपूर्ण सर्कम्फरन्स जे आहे सर्कम्फरन्सची टोटल लेंथ जे आहे 2 पायर येते, म्यू नॉट ॲज इट इज. आणि हा करंट जे आहे संपूर्ण सोलनाइडमधलं जे करंट फ्लो होतो हा एका सिंगल टर्नला स्मॉल आय असेल आणि त्याचे नंबर ऑफ टर्न जे आहेत हे एन असतील तर एन इंटू आय हा करंट येतो. त्याच्यामध्ये हिअर एन इज द टोटल नंबर ऑफ टर्न्स इन द टोराइड ॲज द इंटिग्रेशन इज ओव्हर द फुल लेंथ इज ऑफ द लूप 2 पायर. आता एन नंबर ऑफ टर्न्स आपण संपूर्ण टोराइडचे नंबर ऑफ टर्न्स एन घेतले आणि सर्कम्फरन्स जे 2 पायर येतं. आपण ह्यामध्ये ही टर्म्स रिअरेंज केल्यानंतर 2 पायर इकडे डिवाइड झाल्यानंतर इक्वेशन असं होईल बी इक्वल टू म्यू नॉट आय एन बाय 2 पायर. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट द center of this toroid, and here B is the magnetic field, mu naught is permeability, I is the current flowing through the toroid, and N is the total number of turns of toroid, 2 pi is constant, and R is the radius of this toroid. This is the magnetic field of the toroid. Thank you for watching this video, and